नमस्कार शेतकरी बंधूंनो, जाफराबाद तालुक्यातील तिळेगावान गावात आपण आहोत. श्री सोमीनाथ पंडित यांच्या शेतावरील हा नवनीत कापूस वाण आपण बघत आहोत. 2 जून रोजी त्यांनी नवनीत कापूस वाणाची लागवड केलेली होती. आज 16 सप्टेंबर आहे, म्हणजेच 100 दिवस या कपाशीला नवनीतला इथं झालेले आहेत. आणि किती बोंड या झाडावरती या ठिकाणी तयार झालेले आहेत आपण या ठिकाणी मोजणार आहोत. तर आपण मोजूयात काका, ठीक आहे. तर ही फांदी आपण अगोदर घेऊ. 1 2 3 4 5 63 64 65 66 67 68 69 म्हणजे जवळपास तरी बारीक बोंड झालेले ठीक आहे ना. आपण जे परिपक्व झालेले बोंड आहेत तेवढे ते जवळपास 65-70 बोंड नवनीतल्या वाणामध्ये तयार झालेले आहेत. म्हणजेच 100 दिवसामध्ये 70 बोंड म्हणजेच लवकर येणारा कापूस वाण आहे. बरोबर. काय फायदा होईल आपल्याला नवनीत लवकर आल्यामुळं? दुबार पीक हा, अजून दुबार पीक येतं, पाणी पाऊस पडतं. आणि यावर्षी पाऊस पाणी कमी आहे, दुष्काळी परिस्थिती आहे, तरी पण आपल्या हातामध्ये आपला माल आला येऊन गेला. म्हणजे आपलं उत्पन्न आता निश्चित झालं आहे ना. चला, धन्यवाद. शेतकरी बंधूंनो, एकंदरीतच नुजीविडू सीड्सचे नवनीत कापूस वाण म्हणजेच कालावधी कमी व अधिक उत्पादनाची हमी, लवकर येते व रब्बीचे पीकही देते. नुजीविडूचे नवनीत कापूस वाण शेतकरी बंधूंनो, मोठं बोंड असल्यामुळे वेचणीस सोपे व वजनदार कापसाचे वाण अवश्य लागवड करा. नुजीविडू सीड्सचे नवनीत कापूस वाण.